अपडेट न्यूज। यवतमाळच्या नाट्यगृहाला अखेर महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव सुनैना यवतकर यांच्या पाठपुराव्याला यश। यवतमाळ येथील नाट्यगृहाच्या नामकरणाचा प्रदीर्घ लढा अखेर यशस्वी झालाय। 2007 मध्ये नगर परिषदेने मंजूर केल्याप्रमाणे या नाट्यगृहाचे अधिकृत नाव महात्मा ज्योतिबा फुले नाट्यगृह असे फलकावर लावण्यात आले आहे। 2007 मध्ये तत्कालीन नगरसेविका सुवर्णा अराठे यांच्या मागणीवरून आणि 28 नगरसेवकांच्या पाठिंब्याने हे नाव मंजूर झाले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महिला जिल्हाध्यक्ष सुनैना संजय यवतकर आझाद यांनी या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केलाय। त्यांनी आंदोलन आणि आत्मदहनाचा इशाराही दिला होता। नुकत्याच निवडणूक प्रशिक्षणाच्या पत्रात शासनाने या नावाचा उल्लेख केल्याने नगर परिषदेने तातडीने नाट्यगृहाच्या मुख्य गेटवर व आतमध्ये ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले नाट्यगृह असे नाव लावले आहे। या यशाबद्दल सुनैना यवतकर यांनी पालकमंत्री संजय राठोड, मंत्री अशोक उईके, माजी मंत्री मदन येरावार आणि मुख्याधिकाऱ्यांचे आभार मानले आहे। प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ। नमस्कार। महात्मा फुले सभागृह हे नाट्यगृहाला नाव दिल्याबद्दल शासनाचे मनस्वी अभिनंदन आणि आभार मानतो। तातडीने हा निर्णय घेऊन हे नाव महात्मा ज्योतिबा फुले शासकीय नाट्यगृह याला नाव दिल्याबद्दल आम्ही नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक घटना घडून गेली होती की नाट्यगृहामध्ये अनेक शिक्षकांचे ट्रेनिंग लागलेले होते, मात्र तिथे शासकीय नाट्यगृह असा नामोल्लेख होता। शासनाला आम्ही पत्र देऊन तिथे निवेदन दिलं होतं आणि सांगितलं होतं की हा जर निर्णय लवकर झाला नाही तर आम्ही आत्मदहनाचा उपोषणाचा असा इशारा दिला होता। मात्र त्याची दखल घेत शासनाने तातडीने हे नाव लिहिलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.